22 एप्रिल 2025 निसर्गाच्या कुशीत जिवलगांसोबत सुखाचे 2 क्षण घालवण्यासाठी पर्यटक पहलगाम मध्ये आले होते, पण अचानक झालेल्या पाकिस्तानी अतिरेक्यांच्या भ्याड हल्ल्याने तो परिसर रक्ताने माखला आणि आनंदाचं रूपांतर किंकाळ्यांमध्ये झालं. त्या दिवशी आपल्या अनेक आया बहिणींचं कुंकू पुसलं गेलं. जेव्हा ते नराधम धर्म विचारून गोळ्या घालत होते, त्याच वेळी जाती धर्मापलीकडे जाऊन पर्यटकांचे प्राण वाचवायला पुढे आला तो आदिल सय्यद. पर्यटकांचे प्राण वाचवताना आदिल शहीद झाला, पण मागे सोडून गेला एक रडतं पडतं घर. घरचा कमवता मुलगा गेल्याने त्या कुटुंबावर आभाळच कोसळलं. अशा वेळी या कुटुंबाला संकटात साथ आणि मदतीचा हात देण्यासाठी एकनाथजी शिंदे साहेब पुढे आले. आदिलच्या कुटुंबाला तात्काळ 5 लाखांची मदत केली आणि शब्द दिला की तुम्हाला मी हक्काचं घर बांधून देणार. आज या घटनेला 1 वर्ष पूर्ण झालंय. राजकारणात आश्वासनं खूप दिली जातात, पण दिलेला शब्द पाळतात ते शिंदे साहेबच. फक्त 1 वर्षाच्या आत आदिलच्या कुटुंबाला साहेबांनी नवं घर बांधून दिलं. एक अच्छा घर आदिल परिवार को समर्पित हम कर रहे हैं. ये केवल एक घर नहीं है, बल्कि उस वीरता और बलिदान का सम्मान है. घराचा ताबा घेताना आदिलच्या कुटुंबियांच्या डोळ्यात, आदिलच्या माऊलीच्या डोळ्यात दुःखाचे नाही तर कृतज्ञतेचे अश्रू होते. त्यांनी आपली कृतज्ञता घराला आनंदनाथ सदन नाव देऊन आणि दारावर शिंदे साहेबांचा फोटो लावून व्यक्त केली. संकटात धावून जाणं हीच तर शिवसेनेची खरी परंपरा आहे आणि तीच परंपरा आज एकनाथ शिंदे साहेब समर्थपणे चालवत आहेत. मैंने ये सुना है बालाजी ठाकरे साहब जो थे वो किसी भी धर्म को, किसी भी जात पात को नहीं देखते थे, वो खाली इंसानियत को लेके चलते थे. मैंने आप में उनको देखा. संवेदनशील मनाच्या शिंदे साहेबांनी केलेली ही शब्दपूर्ती म्हणजे एका देशभक्त तरुणाच्या वीरतेचा आणि बलिदानाचा केलेला सर्वोच्च सन्मान आहे.